हातकणंगले तालुक्यातील मजले इथल्या गट क्रमांक 682च्या जमीन सपाटीकरणाच्या कामासाठी प्रांताधिकाऱ्यांकडून 3 लाख रुपये हप्त्याची मागणी आहे। पैसे दिले नाहीत तर काम थांबवण्यात येईल अशी धमकी दिली जाते असा आरोप जमीन सपाटीकरणाचं काम करणारे ठेकेदार प्रवीण जनगोंडा यांनी पत्रकारांशी बोलताना केला। दुसरीकडे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी हा आरोप स्पष्टपणे फेटाळला असून दंडात्मक कारवाई टाळण्यासाठीच कांगावा केला जातोय असं स्पष्ट केलंय। प्रवीण जनगोंडा यांना मजले इथल्या 22 एकर जमिनीच्या सपाटीकरणाचं काम मिळालंय। त्यानुसार सध्या मजले इथल्या गट क्रमांक 682 मध्ये काम सुरू असून इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे यांनी आपल्या पंटरमार्फत 3 लाख रुपयांची मागणी केली आहे। पैसे दिले नाहीत तर काम थांबवण्याची कारवाई केली जाईल अशी धमकीही प्रांताधिकाऱ्यांकडून दिली जाते। याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्याकडेही तक्रार केली आहे असं जनगोंडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या कामकाजाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी जनगोंडा यांनी केली आहे। दरम्यान प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी याबद्दल खुलासा दिलाय। अवैध उत्खनन केल्याबद्दल जागा मालक अरुण ललवाणी यांना 1,66,00,000 रुपये दंडाची आकारणी करण्याचा आदेश हातकणंगले तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिला आहे। जागा मालक ललवाणी असले तरी प्रवीण जनगोंडा उत्खननाचं काम करतायत। या कारवाईपासून बचाव करण्यासाठीच पैसे मागितल्याचा कांगावा केला जातोय असा खुलासा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या वतीनं करण्यात आलाय।